नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये नागराज घरात कोणीही नसताना त्या संधीचा फायदा घेत आता प्रतिमाला जीवे मारण्यासाठी तिच्या रूममध्ये येतो. एक उशी घेऊन प्रतिमाचं आज काही झालं तरी उशीने तिचं तोंड दाबायचं आणि तिला संपवायचं, कारण तिची स्मृती परत येऊ नये म्हणून आता इतकं भयानक पाऊल ह्या नागराजने उचललेलं आहे. त्या उशीने आता प्रतिमाचा तो गळा दाबू लागतो. तिच्या तोंडावर उशीने दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे नागराजने. तर दुसरीकडे आता ही तन्वी पूर्णाईच्या रूममध्ये असते. तर आता पूर्णाई तिला माझी काठी दे असं म्हणतात, तेव्हा ती काठी उचलायला जाते तर एक जुना बॉक्स खाली पडतो आणि तो फुटतो. त्यामुळे पूर्णाई तिला म्हणतात, अगं तन्वी, तू हे काय केलंस? माझा बॉक्स पडला आणि फुटला. त्यावर तन्वी त्याला पाय लावते, म्हणून पूर्णाई खूपच चिडतात आणि म्हणतात की काय गं तन्वी, बॉक्स पाडला तर पाडला, वरतून त्याला पाय लावत आहेस का? तरीसुद्धा तन्वी खूपच रागात असते. आता पूर्णाईची बडबड चालू असते तेव्हा आता सगळेजण तिथे येऊन विचारतात की काय झालं? प्रतापराव म्हणतात की अगं आई, हा बॉक्स तर बाबांनी तुला दिला होता ना? तेव्हा ते म्हणतात की हो, आणि हा तन्वीनेच पाडला आणि तो फुटला. वरतून तोंड वरती करून मला म्हणते की त्याला पायसुद्धा लावला आणि मला म्हणते की मी उचलणार नाही. त्यामुळे आता तन्वीचा सगळ्यांनाच राग आलेला आहे. तेव्हा आता सायली कसा तन्वीला धडा शिकव हेच आपल्याला पाहायचे. पाहत राहा ठरलं तर मग, आणि अशाच डेली प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.